नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 6वी ते 8वी किंवा 9वी 10वी पर्यंत जर समजा तुमचा विषय असेल गणित आणि विज्ञान या संदर्भामध्ये हे बघा 3 विषय असतात, गणित विज्ञान आणि विज्ञान. तर म्हणजे तुमचं BSc B.Ed झालेलं असेल आणि तुम्ही सेकंड पेपर पास असाल किंवा नसालही म्हणजे 9वी 10वी साठी पात्र असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. याच्यापूर्वी मी BSc B.Ed चे जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यापैकी बहुतांश व्हिडिओ तुम्ही बघितलेले सुद्धा असतील. तुमच्या विवेकी बुद्धीला ते व्हिडिओ जर पटले असतील तरच हा व्हिडिओ बघा, अन्यथा बघू नका. कारण की शेवटी कसं आहे, जर माहिती माणूस जर चुकीची देत असेल तर तो व्हिडिओ बघण्यात काही अर्थ नसतो. माझी तुम्हाला एक विनंती आहे बघा, की आज मी तुम्हाला सांगणार आहे की हा सध्या आता जाहिराती आल्यात, सगळ्यांच्या जाहिरातींचं आपण विश्लेषण केलं. विश्लेषण केल्याच्या नंतर कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, कोण्या ठिकाणी किती जागा आहेत, मुलाखतीसाठी कुठपर्यंत कट ऑफ लागू शकतो, मुलाखती शिवाय कितीपर्यंत कट ऑफ लागू शकतो, याचा एक थोडक्यात आवाका आलेला आहे. बरोबर आहे. म्हणून तुमच्या विवेकी बुद्धीला पटेल अशाच पद्धतीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीचे 2 मिनिटं बघा. तुम्हाला जर वाटलं की नाही हा माणूस बरं बोलून राहिला तरच या व्हिडिओमध्ये थांबा, आणि जर नाही वाटलं तर भडाभडा शिवाय द्यायच्या मग निघून चाललं जायचं. तुमच्या विवेकी बुद्धीला पडणार नाही अशी माहिती 100% मी तुम्हाला सांगणारच नाही. असं होतच नाही. पण शक्यतो काय, शेवटी माणूस हे चुकीचा पुतळा आहे, काही चुकीच्या होऊ शकतात, परंतु तुमच्या बुद्धीला पटेल अशीच माहिती सांगतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर 150+ मार्क असणारे सगळ्या कॅटेगरीमधले जर उमेदवार बघितले तर ते आहेत सध्या 1725. ठीक आहे. सगळ्या कॅटेगरीमधले जर उमेदवार मी पकडले तर 1725 एवढे आहेत. ठीक आहे, 1725 आहेत. आता या ठिकाणी जर आपण विचार केला 130+ मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत तर 9620 एवढे विद्यार्थी आहेत. मग हे जे 9620 हे उमेदवार आहेत ना, हे सगळ्या कॅटेगरी मधले आहेत. आलं लक्षामध्ये. आता आपण आलेल्या जागांचं विश्लेषण करू. हे बघा, आपल्याला ज्या जागा आलेल्या आहेत त्यांचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर साधारणतः आपल्याला एवढ्या जागांसाठी प्राधान्यक्रम देता येतात. या 10,012 आणि हे जे वरचे 5,000 आहेत, ह्या म्हणजे साधारणतः 15,000 जागा आपल्याकडे आहेत. 15,000 जागांपैकी किती उमेदवार आहेत की असे की ज्यांना मार्क चांगले आहेत 130 पेक्षा जास्त. एकूण जागा आहेत समजा आपल्यासाठी 15,000. ठीक आहे. 130 पेक्षा जास्त मार्क असणारे उमेदवार किती आहेत? टोटल 9,600. बरं, आता तुम्ही मला सांगा, ह्या 9,600 पैकी सगळेच्या सगळे उमेदवार असे आहेत का की ज्यांचं फक्त MSc मॅथच झालेलं आहे? नाही. मग ज्यांचं 1 ते 5 साठी इलिजिबल होते ते याच्यामधून निघून जातील. बरोबर आहे. म्हणजे ज्यांचं D.Ed झालेलं असेल ते. अनेक हजारो उमेदवार असे आहेत की जे फक्त 9वी ते 10वी साठी इलिजिबल आहेत, म्हणजे ते निघून जातील, मायनसमध्ये होऊन जातील. ते फक्त तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये फक्त 9वी 10वी साठीच राहतील. बरोबर आहे. अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं बायोलॉजी बॅकग्राऊंड होतं. बरोबर आहे. म्हणजे ते पुन्हा या स्पर्धेमधून कमी झाले. मी मॅथ सायन्स साठी स्पेशली बोलून राहिलो, मग सायन्स आणि मग मॅथ या तिघांसाठी बोलून राहिलो, पण स्पेशली आता याच्यामध्ये मॅथ आहे. सायन्स साठी पण सांगतो. बायोलॉजीवाली फक्त विज्ञानासाठीच कॉम्पिटिशन मध्ये राहतील. म्हणजे त्यांची कॉम्पिटिशन मॅथ सायन्स वाले बाजूला झाल्यामुळं तुम्ही स्पेशल म्हणजे सेफ झोन मध्ये आलेले आहात. लक्षात घ्या, बायोवाल्यांची कॉम्पिटिशन फक्त विज्ञानासाठी लागेल आणि हे जे विद्यार्थी त्यांची मॅथ सायन्स साठी लागेल, आणि मॅक्झिमम सगळेच्या सगळे विद्यार्थी मॅथ सायन्सच्या जागा टाकतील. आलं लक्षामध्ये. त्यामुळे इथे बायफर्केशन होऊन जाईल 9,600 जागांचं. म्हणजे हे मग मागचे जे उमेदवार आहेत 9,600च्या पलीकडचे जे उमेदवार आहेत ज्यांना 120 मार्क आहेत, 110 मार्क आहेत, 100 मार्क आहेत, ते पुढे येण्याचा प्रयत्न करतील. आलं लक्षामध्ये. आता एकूण जागा किती येतात? 10,012. याच्यामधल्या विथलाच येतात का सर्व? नाही. विदाऊटला आहेत का सर्व? तेही नाहीये. मग जर आपण असा विचार केला की ह्या ज्या काही 15,000 एकूण जागा आहेत, त्या 15,000 जागांपैकी मॅथ सायन्स साठी ज्या काही आलेल्या जागा आहेत त्यांचा आकडा जर आपण 7,500च धरूयात, बाकी सगळ्या मग ते मराठीसाठी, हिंदीसाठी, इंग्रजीसाठी अशा गेल्यात असं गृहीत धरू आपण. ठीक आहे. बाकी सगळ्या विषयांसाठी ह्या जागा गेल्यात, आता आपल्यासाठीच राहिलेल्या आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं? मी तुम्हाला कॅटेगरी निहाय सांगतो की कशा पद्धतीने कट ऑफ त्या ठिकाणी लागू शकतो. हे बघा, BSc B.Ed 6वी ते 8वी इथं लिहूयात आपण कॅटेगरी. SC, ST, OBC, VJ, NT, SCBC, EWS,
SBC आणि ओपन. ठीक आहे, मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणानं सांगतो, SC कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो BSc BEd जरी असेल तरी सुद्धा 110+ लागेल. कारण की SC कॅटेगरीसाठी जागा भरपूर आहेत. तुम्ही बघा. ठीक आहे, पुन्हा ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 100+ मार्क हे सेफ असतील. मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणानं सांगतो, मागच्या वेळेला माझा जो मित्र आहे तो 108 मार्कांवरती ST कॅटेगरीमध्ये मॅथ्स सायन्ससाठी लागलेला होता. ठीक आहे, जर समांतर आरक्षण असेल तर आणखीनच कमी होईल. तुम्ही म्हणसाल की सर हे तुम्ही काही फेकून राहिले, असं होणं शक्यच नाही. असंच आहे, कारण की तुम्ही बघा पेसा क्षेत्रामधल्या खूप मोठ्या जागा आल्या की नाही, तर ज्यांना चांगले मार्क आहेत तर ते काय करतील, ते पेसा क्षेत्रामधले असल्या कारणामुळे काय होतील, ते तिथे तिथे जॉईन करतील ना. जर त्यांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये जागा येऊन राहिल्या, नाशिकच्या असतील, ठाणेच्या असतील, इकडे अमरावतीच्या असतील, ते विद्यार्थी कुठे जाणार आहेत, तिथेच राहतील ना. मग ST कॅटेगरीमधले बाकी कमी मार्कवाले उमेदवार हे या जागावरती येतील. 100पेक्षा जास्त कट ऑफ लागणार नाही. OBCचा कट ऑफ हा 140+ जाईल. 140+ जाऊ शकतो, 145+ सुद्धा जाऊ शकतो, कारण की यांना जागा नाही आहेत. जागा नाही आहेत, ही वस्तुस्थिती मान्य करावं लागेल. हे रेड झोनमध्ये आहे, हा काही सेफ झोनमध्ये नाही आहे प्रवर्ग, हा रेड झोनमध्ये आहे. मग रेड झोनमध्ये असलेला दुसरा प्रवर्ग कोणता आहे, हे सगळेचे सगळे आपले VJ आणि NT आणि SBC हे रेड झोनमध्ये आहेत. यांचा कट ऑफ जास्त लागेल. मग तो कितीपर्यंत लागू शकते, मला असं वाटतं की त्यांच्या जागाच कमी आहेत. म्हणून जर प्युअर VJ किंवा NT किंवा SBC प्रवर्गामधनं जर निवड व्हायची असेल 6वी ते 8वी साठी, जागा कमी आहेत बरं, त्याच्यामुळं तो 140+ लागेल मॅथ्स सायन्सचा. परंतु विज्ञान जर असेल तर विज्ञानसाठी 120+ लागू शकतो. ठीक आहे, कारण की जागा खूप कमी आहे. तुम्ही त्यांच्या जागांचं प्रमाण बघा, ते खूपच कमी जागा आलेल्या आहेत. मी तरी तुम्हाला दाखवण्याचं, तुमची इच्छा असेल पाहण्याची तर मी ते तुम्हाला दाखवू शकतो. यांच्या जागा खूपच कमी झालेल्या आहेत. हे म्हणजे मनाला चटका देणार आहे, खूप चटका देणार आहे. बघा, ST कॅटेगरीसाठी 1246 जागा नॉन पेसा व्यतिरिक्त आहेत. SC साठी 779 जागा आहेत. SBC साठी फक्त 34 जागा आहेत. EWS साठी 828 आहेत. SCBC साठी 850 जागा आलेल्या आहेत विदाऊटला. VJ साठी 63 आहेत. NTB साठी 38 आहेत. NTC साठी 100 आहेत. NTT साठी फक्त 77. हे काय जागा आहेत का 0.62 वगैरे, खूप कमी जागा आहेत ना. म्हणून माझ्या मनामध्ये अशी भीती आहे की ते तशा पद्धतीने होऊ शकतं. लक्षामध्ये तुमच्या. आता जर आपण थोडं समोर गेलो विद्यार्थी मित्रांनो, तर SCBC आणि EWSचा जो कट ऑफ आहे तो 120+ लागेल. मॅथ्स सायन्सचा सांगून राहिलो, 120+ लागू शकतो. काही ठिकाणी याच्यापेक्षा जर कमी आला तर काही हरकत नाही. आता हे मी तुम्हाला सगळं विदाऊटचं सांगून राहिलो. विथमध्ये तर तुम्ही ज्या ठिकाणी प्राधान्यक्रम देणार आहात, आता समजा तुमच्या इकडची संस्था आहे, तुमच्याकडच्या संस्थेला आमच्या इकडची मुलं प्राधान्यक्रम देणार आले, मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये किंवा खानदेशामध्ये असतील तर आमची विदर्भाची पोरं कशाला देतील, विदर्भातले पोरं जवळजवळच्या संस्था निवडतील. खानदेशामधले निवडतील, कोकणामधले निवडतील. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं विथ इंटरव्ह्यूला मेरिट कमीच आहे. मग ते 100 पासून सुरू होईल. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत मी, तुम्ही कोणती कॅटेगरी बघा, मागच्या वेळेसच्या मेरिट लिस्ट बघा, खूपच कमी आलेला आहे कट ऑफ मॅथ्स सायन्सचा देखील. मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता 70 मार्कावरती. मी ज्यावेळेस ते व्हिडिओ दाखवून राहिलो होतो, अरे म्हटलं इथं 70 वरच लागला, इथं आपण प्राधान्यक्रम दिलं असतं परवडलं असतं. आणि चांगली संस्था होती, रेप्युटेड संस्था. मुलाखतीची तयारी चांगली करा, खूप चांगली तयारी करा. आतापासूनच एखादा पाठवाचन तयार करा, तो तुम्हाला सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तर तुम्हाला माहिती आहे, ज्या आस्थापनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी ज्याचे मार्क जास्त असतील ते जातील ओपनला, आणि मग जे आहे ते थोडंसं बदल होत जाते. अशा पद्धतीने हे सर्व आहे. मला खूप आशा आहे आणि खात्री आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी नियोजित कराल आणि त्या पद्धतीने यश मिळवाल. मला माहिती आहे की हा व्हिडिओ बघून देखील तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न राहिलेले आहेत. ते प्रश्न नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी समाज कल्याणच्या ज्या आश्रमशाळा आहेत, त्याच्यानंतर विद्यानिकेतन आहेत आणि काही कमिशनर असिस्टंट ॲडिशनल कमिशनर लेवलच्या ज्या काही आश्रमशाळा आलेल्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये एक सेपरेट व्हिडिओ टाकेल. मुलाखत कशी द्यावी, कशी तयारी करावी, डॉक्युमेंट्स कोणते ठेवावे, डेमो कसा द्यावा, पाठवाचन कसं घ्यावं, कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणती तयारी करून घेतली पाहिजे, पेहराव कसा असावा, मुलाखत कशी द्यावी, जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल सुद्धा माहिती देणारच आहे. तुमच्या विवेकी बुद्धीला पटेल तर बघा, अन्यथा बघू नका. कोणालाही शेअर सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये देऊ नका, मला त्याची आवश्यकता नाही आहे. तुमचं प्रेम आशीर्वाद पाहिजे. मला शिव्या जरी दिल्या तरी सुद्धा चालतील, पण तेही मनाभावातून द्या. खूप खूप धन्यवाद.